याचा अर्थ असा की मुंबईची एक भाषा नाही, मुंबईच्या अनेक भाषा आहेत, पण त्या त्या भागाची काही भाषा असते. तर घाटकोपर परिसराची भाषा तर गुजराती आहे. गिरगावमध्ये हिंदी बोलणारे कमी मिळतील, मराठी बोलणारे. त्यामुळे मुंबई सोपं आहे की येणाऱ्या माणसाला मराठी शिकलं पाहिजे असं नाही. त्यामुळे बहुतेक दीपकजी पण मराठी शिकले नसावे. કેમ છો? સારું છે ને? मराठी नाही बोलायचं आता. केम છો? ढोकळा, फाफडा, जलबी. आता आपल्याला मराठी नाही, बटाटा वडा, वडापाव वगैरे नाही बोलायचं. आता मुंबईत राहायचं असेल तर गुजराती बोलायचं. आपल्या पोरांना गुजराती शाळेत घाला. कारण का गुजराती आता घाटकोपरची भाषा झाली, ती कालांतराने मुलुंडची भाषा होईल, कालांतराने दहिसरची भाषा होईल, कालांतराने अंधेरीची भाषा होईल, आणि फक्त दादर मराठीची. म्हणजे आम्ही फक्त दादर पुरते मर्यादित राहणार. हो, थँक्यू भैयाजी जोशी, मराठी माणसांना जागा करून दिलं. थँक्यू. काल सुरेश उर्फ भैयाजी जोशी यांनी जे वक्तव्य केलेलं आहे ते वक्तव्य प्रत्येक मराठी माणसांनी ऐकून घ्यावं. कारण एकंदर आपण भाजपची गेल्या काही वर्षांमध्ये भूमिका पाहिली तर महाराष्ट्राचा अपमान, महाराष्ट्राच्या महापुरुषांचा अपमान, मराठी भाषेचा अपमान हे सातत्याने करत आलेले आहेत. आत्ताच आम्ही ऐकत होतो खूप निवडणुकीच्या आधी वगैरे आणि लगेच नंतर अभिजात भाषेचा दर्जा आम्ही दिला असं फडणवीस साहेब आम्हाला सांगत होते. सगळीकडे त्यांनी सेलिब्रिटीना वगैरे ट्विट करायला लावलं. पण खरी परिस्थिती ही आहे, आणि जे मी त्या दिवशी पण बोललो होतो की आपल्या राज्यामध्ये मराठी भाषा भवन जे मरीन ड्राईव्हला आपण करत होतो, आमच्या सरकारने करत होते, आम्ही महाविकास आघाडी म्हणून करत होतो, त्याला ह्या सरकारने स्थगिती दिलेली आहे. मराठी नाट्यकला जी आहे त्याचं एक दालन म्युझियम आपण गिरगाव चौपाटी ते करत होतो, तिथे त्याला स्थगिती काय रद्द करून टाकलेलं आहे. आणि एकंदर मग कोश्यारी असतील, कोरटकर असतील, सोलापूरकर असतील, आपल्या महापुरुषांचा अपमान म्हणजे छत्रपती शिवरायांचा अपमान, महात्मा ज्योतिबा फुलेंचा अपमान, सावित्रीबाईंचा अपमान, हे सगळं आपण किती पाहायचं, किती सोसायचं, हा आता विचार करण्याची वेळ आलेली. एकंदर आता तुम्हाला कळलं असेल, कालचं त्यांचं जे वक्तव्य होतं की घाटकोपरची भाषा ही गुजराती आहे, आज तुम्हाला कळलं असेल की बुलेट ट्रेन ही नेमकी ते का करतात आणि कोणासाठी करतात. आज ठामपणे ही वेळ आलेली, जसं तामिळनाडू सांगतं, केरळ सांगतं, आंध्र प्रदेश सांगतं की त्यांची भाषा जी आहे अभिमानाने सांगतात. होय, आमच्याकडे लाखो लोक देशभरातून येतात, स्वप्न घेऊन येतात, नोकऱ्यांची स्वप्न असतात, कामं घेऊन येतात, मोठे झाले तिथे लोक, काही आपत्ती नाही. पण या मुंबईची भाषा असेल, या महाराष्ट्राची भाषा असेल, ही मराठीच आहे, ही सुरेश जोशी यांनी जाणून घ्यावं. आणि ह्या वक्तव्यासाठी त्यांनी माफी मागायलाच पाहिजे. अन्यथा जसं अबू आझमीवर आम्ही कारवाई मागत आहोत, जशी कोरटकरवर मागत आहोत, सोलापूरकरवर मागत आहोत, तशी सुरेश जोशी यांच्यावर देखील म्हणजे भैयाजी जोशीवर देखील कारवाई ही झालीच पाहिजे. त्याच्यावर आम्हाला महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री आहेत, जर ते खरोखर या मातीचे असतील, जर खरोखर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील आणि आपले हित बघत असतील, त्यांचं वक्तव्य काय, त्यांचं उत्तर काय, ह्याची आम्हाला अपेक्षा आहे.